परंतु मृत्यू हा चुकत नसतो. एक शेतकरी वर्गातला मनुष्य त्याने त्याचा यम त्याला नेण्याकरता आले आणि यम आल्याच्या नंतर सांगितलं, हे बघ तुझा काळ आलेला आहे, मी तुला नेण्याकरता आलेलो आहे. त्या मनुष्याने सांगितलं, यमराजा मी शेतकरी वर्गातला आहे म्हटले, आताच गायांचं दूध काढले, तेवढं गायांचं दूध डेअरीला घालून येतो आणि आल्याच्या नंतर मग आपण जाऊ म्हटले. यमराजा म्हटले ठीक आहे. यमराजा त्याला त्या ठिकाणी तो दूध घालायला गेला आणि आपल्या पत्नीला सांगितले, बघ यमराजा आलेला आहे, ते काही कोणाच्या घरी आलेच नाही, लवकर दिसत नाही आले तरी, परंतु आपल्या घरी यमराजा आलेले आहेत. एक काम कर, तू पुरणपोळीचा स्वयंपाक कर, आपण यमराजाला जेवू घालू आणि मग आम्ही जाऊ. तिने स्वयंपाक वगैरे केला, हा दूध घालून आला. आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, यमराजा तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ थांबला, आता एक काम करा, आपण जेवूनच जाऊ म्हटले. जेवायला बसले, जेवण झालं आणि यमराजाला थोडीशी डुकली आली नाही. यमराजा झोपले, ते 4 वाजता उठलेच नाही. यमराजाने विचार केला की अरे आपली एवढी कोणीच सेवा करत नाही, हा पहिला माणूस आहे म्हटलं आपली सेवा केली. यमराजा प्रसन्न झाले आणि यमराजाने सांगितले, हे बघ मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, आता तुझं जे माझ्या यादीमध्ये पहिलं नाव होतं ना, ते नाव मी खुडून टाकतो आणि उलटी यादी सुरू करतो म्हटले. आणि याने तो यमराजा झोपल्याच्या वेळेस काय केलेलं होतं, त्याचं पहिलं नाव खुडलं होतं आणि शेवटी टाकलं होतं. यमराजा म्हटले, आता मी उलटी यादी सुरू करतो. म्हणजे कितीही मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरण हे चुकत नसतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात की उपजते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी कोणाला श्रद्धांजली द्यायची असेल तर श्रद्धांजली होईल, त्यानंतर पसायदान होईल आणि मग तिलांजलीचा कार्यक्रम होईल.